नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI, रासप, PRP आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खांदा कॉलनीमध्ये बुधवारी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आणि अभिवक्ता यांच्याशी नमो संवाद साधण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉक्टर आणि अभिवक्ता यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षापूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत यात किती पटीने विकास झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करून एक सुशिक्षित व्यक्ती 10 लोकांना सुशिक्षित करू शकतो, त्याप्रमाणे अभिवक्ता आणि डॉक्टरांनी इतर नागरिकांना मतदानाचे महत्त्व सांगावे असे आवाहन केले. उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनीही डॉक्टर आणि अभिवक्ता यांच्याशी संवाद साधला. यानंतर डॉक्टर आणि अभिवक्ता यांनी त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात तसेच कामामध्ये उद्भवणाऱ्या प्रमुख समस्या मान्यवरांसमोर मांडल्या. या नमो संवाद मेळाव्याला भाजप वैद्यकीय सेलचे कोकण विभागीय संयोजक डॉक्टर राहुल कुलकर्णी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण, डॉक्टर गिरीश कुणे, डॉक्टर रमेश पटेल, डॉक्टर मनोज जगनीत, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, ॲडव्होकेट तेलगे, डॉक्टर संतोष आगलावे, डॉक्टर कृष्णा देसाई, डॉक्टर विशाला वाणी यांच्यासह वकील आणि डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 1 जूनपासून 2 महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते. पावसाळ्यातील बेगणीसाठी सुकी मासळी हक्काचे जिन्नस आहे. त्यामुळे या दिवसात सुकी मासळी खरेदी आणि साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरू आहे. मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे दर किलोमागे 50 ते 100 रुपयांनी कमी झाले आहेत. परिणामी खवय्ये सुकी मासळी खरेदीची घाई करत आहे. सध्या जिल्ह्यातील आठवडा बाजार आणि मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलसेल सुरू आहे. सध्या पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली या गावी सुकी मासळी विक्रेते केंद्रित झाले आहेत. या ठिकाणी सुक्या मासळीची 7 दुकाने आहेत. त्याचबरोबर या मार्गावर चिवे येथे देखील सुकी मासळी विक्रेते बसतात. त्यामुळे पुणे आणि मुंबईकडे जाणारे प्रवासी तसेच पर्यटक आवर्जून या ठिकाणी थांबून चांगल्या दर्जाची सुकी मासळी खरेदी करताना दिसत आहेत. पनवेल शहराच्या सौंदर्याचे केंद्रबिंदू असलेल्या वडाळे तलावाभोवती पनवेल महापालिकेने सुशोभीकरण केले आहे. अनेक प्रकारची झाडे लावली, ती झाडे मोठी होत आहेत. या झाडांच्या संवर्धनासाठी 82 वर्षांचा अवलिया मुकुंद गोंधळेकर हे नित्यनियमाने पाणी घालतात. या तलावाच्या प्रदक्षिणा मार्गावर आवश्यकतेपेक्षा महापालिकेने दगडी बांधकाम केले आहे. ऊन आणि कडक उन्हात दगडी बांधकाम खूप दाबते, त्याचा परिणाम येथील झाडांवर होतो हे मुकुंद गोंधळेकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाऊस संपल्यापासून या प्रदक्षिणा मार्गावरील झाडांना पाणी घालणे सुरू केले. छोट्या मोठ्या कॅनद्वारे तलावातील पाणी घेऊन ते झाडांना पाणी घालतात. त्यांचे हे काम पाहून त्यांना या कामी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि वडाळे तलाव योगा ग्रुप मदत करते. सध्या त्यांचे हे काम नित्यनियमाने सुरू आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावांकरिता पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्राप्त झाली आहे. या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत 11 ठिकाणी जलकुंभांची कामे सुरू असून 57 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. नुकतीच या कामाची पाहणी आयुक्त प्रशांत रसाळ यांनी केली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपअभियंता विलास चव्हाण यांच्यासह सल्लागार, प्रतिनिधी आणि ठेकेदार उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी सुरू असलेली सर्व जलकुंभांची कामे सुरक्षित पातळीपर्यंत पूर्ण करण्याच्या तसेच जलवाहिन्या टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या रस्त्यांची कामे 25 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही ठेकेदारांना दिल्या. अमृत 2.0 अभियानाअंतर्गत पनवेल महापालिकेने 29 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडला होता. त्याला मंजुरी मिळाली असून या अंतर्गत एकूण
31 पाण्याच्या टाक्या आणि 179 किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या योजनेमुळे महापालिका कार्यक्षेत्रातील 29 गावांना मुबलक पाणी पुरवठा करण्याची सोय होणार आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबवले जात असून प्रभारी आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी स्वाक्षरी फलकावरती स्वाक्षरी करून या अभियानाचे उद्घाटन केले. या स्वाक्षरी अभियानाअंतर्गत मोठा स्वाक्षरी फलक महापालिका मुख्यालयात उभा करण्यात आला आहे. उद्घाटनावेळी उपस्थित सर्वांनी आपली स्वाक्षरी करून मतदान करण्याबाबत संदेश सर्वांना दिला. या पद्धतीने वडाळा तलाव आणि पनवेल रेल्वे स्थानकावर देखील स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे. याबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदारसंघात आशा सेविका बैठका घेऊन मतदार जनजागृती करत आहेत. तसेच 4ही प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन मतदान जनजागृतीपर पत्रकाचे वाटप करत आहेत. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल, वळवली आणि पंचशील नगर येथे बचत गटांच्या बैठका घेऊन मतदान करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. उरण पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बस सेवा मागील 3 वर्षांपासून बंद असण्याचे करत असलेले उंचीरोधक हे हटवण्यात आले आहे. त्यामुळे बोकडविरा, फुंडे, डोंगरी आणि पाणजे येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडी पुलाच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले उंचीरोधक हटवण्याची अधिसूचना आठवड्याभरापूर्वी काढली होती. त्यामुळे मार्गावरील उंचीरोधक लवकरात लवकर हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर रात्रीच्या वेळी वाहतूक विभाग आणि सिडकोच्या माध्यमातून हे उंचीरोधक हटवण्यात आले आहेत. उंचीरोधकामुळे मागील 3 वर्षांपासून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन असलेली एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेनंतर सिडकोने उरण पनवेल मार्गावर बसवण्यात आलेले बोकडविरा आणि फुंडे हायस्कूल नजीकचे उंचीरोधक हटवण्यात आले आहे. कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे 3 दिवसांपासून JNPA बंदरात अडकून पडलेला सुमारे 250 कंटेनरमधील 7,000 टन कांदा अखेर रवाना होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीनंतर तब्बल 150 दिवसांनी 40% निर्यात शुल्काची अट कायम ठेवून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यासाठी 3 मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला. मात्र अध्यादेश 7 मेच्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपडेट झाला नाही. त्यामुळे JNPA बंदरातून निर्यातीसाठी पाठवण्यात आलेले कांद्याचे सुमारे 250 कंटेनर बंदर परिसरातील ठिकठिकाणच्या CFS 3 दिवसांपासून अडकून पडले होते. मात्र 7 मेच्या संध्याकाळपर्यंत वेबसाईट सुरू झाली आणि कांदा निर्यातीचे कामही सुरळीतपणे सुरू झाले असल्याची माहिती नावा शेवा सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याप्रमाणेच पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लास्टिक प्रतिबंधाकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. या अनुषंगाने एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा याकरिता जनजागृती करण्यावर सोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक शोध मोहीम सर्वच विभागांमध्ये राबवल्या जात आहेत. यामध्ये परिमंडळ 2च्या प्लास्टिक विरोधी विशेष भरारी पथकाने उपायुक्त चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली सेक्टर 8A येथे प्रतिबंधात्मक प्लास्टिक वितरण करणाऱ्या एका टेम्पोवर धाड टाकत साधारणतः 225 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त केला. तसेच संबंधितांकडून 5,000 दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. जय मल्हार मित्रमंडळ पनवेल आणि TWJ कंपनीच्या वतीने 2 दिवसीय किड्स समर कॅम्पचे आणि मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. या समर कॅम्पचा शुभारंभ तसेच फिरत्या वाचनालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. या कॅम्पला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
पनवेलमधील जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी किड्स समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प 8 ते 9 मे दरम्यान मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणपती मंदिरामध्ये होणार असून यामध्ये क्राफ्ट, पेंटिंग, डान्स, ॲक्टिंग, वर्कशॉप तसेच योगा याबाबत मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान जय मल्हार मित्रमंडळ आणि TWJ कंपनीच्या वतीने फिरते वाचनालय हे भावार्थ या शीर्षकाखाली सुरू केले आहे. दर्जेदार मराठी साहित्य लोकांपर्यंत सवलतीच्या दरात पोहोचवण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे. या फिरत्या वाचनालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कॅम्प निमित्त सुमनशील नेत्रालयाच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, अर्चना ठाकूर, स्वाती कोळी, दीप्ती किस्मतराव, माधुरी गोसावी, भाजपचे युवा मोर्चाचे पनवेल शहराध्यक्ष सुमेध झुंजारराव, जय मल्हार मित्रमंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव, गणेश मंजुळे, शेखर मंजुळे, किरण चंदने, अमोल चंदने, रवी चंदने, मंदा भगत, प्रनिल माळी, अभिषेक किस्मतराव, प्रदीप शाह, आदित्य डिंगोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.